नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळी आपण पार्ट्या दारात पोचलो होतो बघा चेन्नईला. कसा आहे नजारा समुद्र किनाराचा. आता जायचं आपण नाश्ता करायला. आम्ही इकडे आलो बरं का, पोंगल पुई भाताला काय म्हणते तर पोंगल पुई नाश्ता केला बरं का आम्ही. पण या भातात असा प्रॉब्लेम होता बरं का, भातात मिरं एवढं होतं नाही, डोक्याला लय त्रास झाला. हे बघा लॉटमध्ये गाड्या आल्या येतं बरं का, आणि काय गाड्या खाली व्हायची काही लक्षण द्यायचं नाही. दुपारनंतर आम्ही गेलो बघा इकडं आता बीच बघतो तर काय तिथे एक मोठं जहाज होतं बरं का, आणि तिथं बघा हे राहुल शेठ आणि संदीप शेठ ह्यांचा विषय चाललाय, ही साफसफाई कशी केली पाहिजे कशी नाही. हा जाऊ द्या म्हणलं चला इकडं बघतो तर काही शंख शिंपलं घेतलं होतं यांनी हातात, आणि रोहित शेठ बघा की ह्याला प्रेम रोग झालाय. आता काय जाऊ द्या म्हणलं, बीचवरनं आलो आम्ही इकडं बरं का. आता पुढं काय तरी पार्टीवाला आला तसं की 6 वाजता गाडी खाली करायच्या म्हणून. बरं म्हणलं खाली करणाऱ्यांचं जास्त टायमिंग झालं. गाडीतले 4 प्लेट काढली होती, आणि त्यामुळे आमचा गाडीवाला एवढा वैतागला होता ना, त्याला भांडणं करत होता. आणि भांडणं झाल्यावर गाड्यांचा आमचा विषय काय, ती डायलॉग फेमस झाला होता इथं. आमचा रोहित सांगतोय बा डायलॉग बघा ऐका. लस्सी पिऊन झाल्यावर आमचं ठरलं आता आपण जेवण करायचं, कारण आपल्या गाड्या खाली होती का आपल्याला माहित नव्हतं. म्हणून आम्ही घेतली बघा अंडी. गेलो अंडी मस्तपैकी शिजाय टाकली, आणि किरण बघा की मला घेत जा सारखा म्हणतोय. बरं म्हटलं असं अंडी सोलून वगैरे घेतली बरं का. इथं मसाला बिसाला साईडला काढला, आणि आम्ही आपल्याला लगेच भाजी बनवायला सुरुवात केली बघा. भाजी मस्तपैकी झाली, ग्रेव्ही एवढी क्वालिटी झाली नाही काय तुम्हाला सांगायचं. एक नंबर बघा, हे टॉपचा विषय होता आज. मस्त पाता कालवण झालं. मी गेलो गाडी खाली करायच्या ठिकाणी का संदीप शेटनं बरं का खाली करण्याने एवढं जोरात पटवलं होतं नाही. 200 रुपयात आमच्या गाड्या खाली करून घेतल्या बरं का, आणि ती उभा राहून गाड्या खाली करून घेत होतं का. तर ही गेली बिली तर काय करायचं म्हणून हे आपल्या गाडीचं बघा शेवटचं पॅलेट खाली झालं ना. आमच्या गाड्यांच्या कमेंट लय भारी, टॉपचा विषय, गाड्या एकदम खाली झाल्या. म्हणून आम्ही आलो डायरेक्ट जेवायला बघा. रात्री 11:30 वाजले बरं का जेवायला. रात्रीच्या 11:30 झाले त्या. 200 रुपये देऊन गाड्या खाली करून हातानं बनवून खायची वेळ आहे आमच्या. हातानं जरी बनवलं असलं ना तरी एक नंबर झालं होतं जेवण बघा. सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं, आणि आम्ही आपलं आता म्हणलं पोट भरले चला जाऊया म्हणलं. आम्ही आता निघालो बघा हॉटेलच्या दिशेनं, का तर आपल्याला उद्या सकाळी आपल्याला गाडी भरायला काय माल भेटते बघायचं म्हणून. चला परत भेटू, धन्यवाद.